मग सकाळी उठून गुरु सोडलो. कॉलेजला तर काही गेलो नाही, कारण काल कबड्डी प्रॅक्टिस करून लय अंग दुखालं. त्याच्या आयला म्हणलं नकोच म्हणलं. असंच करत राहिलं तर मास्तर येते, आता मास्तर दाखला घेऊन येते आपल्या आधीच. मग काय थोडा वेळ राखून पप्पांना लावलो, कारण छोटून समोर ते कबड्डी प्रॅक्टिसला जायचं होतं बोबलला म्हणून. मग असंच जाऊ दे वे पहिल्यांदा याला आणून टाक मग जा म्हणले. म्हणल्यावर निघालो शेताकडे याला आणायला. मग पटापटा उपसून पण घेतलो एक ढीग, टाकलं याला आणि आवरलो आणि मीन समोर निघालो प्रॅक्टिसला. तेवढ्यात आलं प्रथमेश, निखिल आणि सुनील. मग गेलो बोबलत मध्ये जाऊन सोन्या भाऊच्या दुकानात जाऊन जर बिसलेरी बॉटल घेऊ म्हणलं आपण जर पाणी प्यायला. मान निघालो ग्राउंडच्या दिशेनं. हे काय 2 बोट करते बा कसा मेजर हो काय सुधरत नाही. मग काय जरा निकॅप वगैरे घालून पोरं पण तयार होती, आणि ह्या बारीला लय पोरं नव्हती, बक्कळ माणसं नव्हती, म्हणून जरा आम्ही बिंदास्त खेळलो. कारण गेल्या बारीला लय पब्लिक असल्यामुळे थोडं भीती पण वाटत होती आणि जरा खेळण्यात इंटरेस्ट वाटत नव्हता. मग काय प्रॅक्टिस वगैरे केलो आणि जायच्या मोड मध्ये नियोजन मध्ये होतो. जरा सरांनी जरा सांगितलं जरा नीट खेळ जावं बाबा म्हणून. मग काय तेवढं बोलून आणि निघाला घराच्या दिशेनं. मग आलो गावात येऊन जरा पाणी प्यावं म्हणलं. पोरांना लय दम लागला गाड्या वाटतं. तर सुनीलला सोडलो आणि आलो आपल्या स्पॉटवर. त्याने पण निघाले, आपण पण घरी जाऊन गेलो. मग घरी गेल्यावर काय आपल्याला सुखान काय बसू देते. आता आणि शेंग तोडून ठेवलं, ते आणून घरात ठेवायचं होतं. म्हणल्यावर काय आता झोपेला बाय बाय करून आणि आपण शेताकडे गेलो. घेतलं पोतं आणि टाकाय चालू करलो. तिकडे मम्मी तोडत होती आणि आपण नेऊन टाकत होतो. मग काकू पण आली होती थोडं मदत करायला. मग हात करा म्हणलो त्यांना, जरा आपलं काय तेवढं 2-4 फॉलोअर्स वाढले तर वाढले त्यांच्या आशीर्वादान. मग काय टाकून पण घेतलं आपण. मोगेच पाक कमी झाले त्या पावसानं, लय चांगलं येणार पीक थोडं बाद झालं. मग गवत पण आणून टाकलो. एकदाशी सुट्टी देत नाही म्हटलं आता. मग निघालो छोटूकडं. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, काय करायचं ते करा, पण करून टाका तेवढं. धन्यवाद. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.